कडधान्य हा प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. आपण रोजच्या जेवणात कडधान्य खातो. कधी कधी भाज्यांना पर्याय म्हणूनही आपण कडधान्य खातो. ही कडधान्य कोणती? हरभरा. हरभरा हा चॉकलेटी रंगाचा असतो. हरभऱ्यापासून डाळ देखील बनवली जाते. हरभऱ्याच्या डाळीला चणा डाळ म्हणतात. हरभऱ्याची उसळ, आमटी केली जाते. अशा अजून कोणत्या कडधान्यांची डाळ केली जाते? तुरीपासून तूर डाळ, मसूरपासून मसूर डाळ, मुगापासून मूग डाळ आणि उडीदपासून उडीद डाळ. तूर डाळ ही पिवळ्या रंगाची असते. तूर डाळीचं वरण किंवा आमटी केली जाते. उडीद काळ्या रंगाचे असतात, पण उडीद डाळ ही पांढऱ्या रंगाची असते. उडदाचा वापर उडीद वडे, पापड आणि इडलीच्या पिठामध्ये केला जातो. मसूर चॉकलेटी रंगाची असते, पण मसूर डाळ केशरी रंगाची असते. मसूरची आमटी आणि सूप केलं जातं. चवळी. चवळी पांढऱ्या रंगाची असते. चवळीची आमटी आणि उसळ केली जाते. मटकी चॉकलेटी रंगाची असते आणि मटकीची उसळ केली जाते. तसेच मिसळमध्येही मटकी वापरली जाते. कडधान्ये ही आपल्या आहारात आमटी आणि उसळीच्या माध्यमातून आपण रोज खातो. ही कडधान्ये पोषकही आहेत आणि चविष्टही. म्हणून कडधान्ये ही आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत.